सध्या डोंगरीमध्ये रन खोरायला गेले आहेत. 15 मिनिटांनी सामना चालू करा. राकेश पाटील डोंगरीमधून लवकर या. यातच मात्र यांच्याकडून हेलचे 2 बॉक्स. स्ट्राईकला असलेले विनायक पाटील आणि नॉन स्ट्राईकला रोशन घरत ही सलामीची जोडी सध्या मैदानात उतरलेली आहे. आणि लोहगड लिजेंड्स या संघाचा मनोहर मडवी हा गोलंदाजीसाठी आलेला आहे. कालच्या दिवसामध्ये मनोहर मडवी आणि जी शेवटची मॅच झाली त्याच्यामध्ये 2 धावा देऊन 3 फलंदाजांना बाद केलं होतं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी राहिली होती मनोहर मडवी याची. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू पाठवायचे आहेत. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू इथे पाठवायचे आहेत. दोन्ही संघाचे ईशान 12वा खेळाडू यायचा आहे. मनोहर मडवी पहिला चेंडू घेऊन विनायक साठी. सुरेख असा चेंडू आता ड्राईव्ह केलेला एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं. 1 धाव मात्र वाचू शकले नाही. वाऱ्याच्या वेगाने इथे धाव पूर्ण केलेले विनायक पाटील यांनी आणि अकाउंट ओपन केलेलं आहे स्वतःचं आणि टीमचं. लोहगड लिजेंड्स या संघासाठी हा सामना मात्र करूया मरो आहे, कारण 1 सामना त्यांनी जिंकलेला 1 हारलेला आहे. अतिशय सुरेख असा चेंडू खोलवल टप्प्याचा चेंडू खोलून ठेवलं रोशन घरत याला. मिड विकेटच्या दिशेने ओढवायचा होता. बॅट आणि बॉल यांचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडू येतो. एक अनुभवी असे गोलंदाज मनोहर मडवी कित्येक वर्ष वेताल कोपर या संघासाठी 40+ क्रिकेट सध्या ते खेळत आहेत. फुलटॉस चेंडू आता ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू येते शॉर्ट मिड विकेटला. तिथे चांगले क्षेत्ररक्षण होत नाहीये. फंबल झाले होते क्षेत्ररक्षक. त्याच दरम्यान 2 धावा घेण्याची संधी मात्र तिथे उपलब्ध झाली. फलंदाजाला धावसंख्या होते ती 3. श्री वासुदेव जगदेव पाटील सुस्वागतन. कोपर प्रीमियर लीग 2025 मध्ये आपले सहर्ष स्वागत. श्री वासुदेव जगदेव पाटील. जयेश भोयर माकोल 4 धावा धावफलकावर लागले गेले आहेत. 4 चेंडू टाकून झाले. चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये मनोहर मडवी याच्याकडून होत आहे. त्याच दरम्यान डोक्यावरून जाणारा प्रेक्षणीय KPL चौकार. ही मॅच संपल्यानंतर अ गट जो आहे त्याचे राजगड रॉयल्स आणि प्रतापगड गार्डियन शिवनेरी एव्हेंजर्स आपण कुठेही जाऊ नका. ही मॅच संपल्यानंतर आपला बॉल आउटवर फैसला होणार आहे पुढच्या फेरीसाठी. याची आपण नोंद घ्या. बॉल आउट होणार आहे 3 संघांमध्ये. राजगड रॉयल, प्रतापगड गार्डियन्स आणि शिवनेरी एव्हेंजर्स या 3 संघांनी कुठेही जाऊ नका. ही मॅच संपल्यानंतर आपला बॉल आउट होणार आहे तिघांचा. आपली नावं वगैरे तयार ठेवा बॉलरांची. कोण कोण स्टंप हिट करेल
आणि नेमबाज घ्या, ज्यांचा नेम असेल त्यांचा, नाही तर प्रॅक्टिस करा, अजून वेळ आहे. प्रॅक्टिस करा, वेळ आहे तुमच्याकडे प्रॅक्टिस करण्यासाठी. जोपर्यंत प्रॅक्टिस करून घ्या. तर पहिले षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा. आठ धावा आलेल्या आहेत. एकही गडी बाद झालेला नाहीये. चांगली गोलंदाजी केली एकंदरीत मनोहर मडवी यांनी, कारण समोर विनायक पाटील, रोशन घरत सारखे फलंदाज होते, आक्रमक फलंदाज होते, परंतु मोठे फटके मारण्याची मुभा मात्र त्यांना दिली नव्हती. एक चौकार आला विनायक यांच्या बॅटमधून. तोरणा टायटनचे नादाला लागाचा नाय, कोणी हारल्यावर तुम्ही पण लढाचा नाय. जयेश क्रमांक 2चा षटक घेऊन आले. जयेश पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 8 धावा आलेल्या आहेत. नवीन गोलंदाज येतो तो जयेश क्रमांक 2चं षटक घेऊन. जयेश येतोय गोलंदाजीसाठी. समोर फलंदाज रोशन घरत. सुरेख असा चेंडू, अतिशय चांगला चेंडू हाताळला गेला होता. बॅटकडे आहे. एक धाव मात्र मिळते. रोशन घरत याला एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 9. जयेश जयेश माकोल जैसा दौड़ते हुए. जयेश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होते. समोर विनायक, चेंडू जात या थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. मनोज चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. फक्त एकच धाव मिळते. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 10. कोपरगावचे सिद्धेश पाटील हे लवकरच कोंबडा कापणार आहेत. अतिशय चांगला फटका इथे सजवलाय. क्षेत्ररक्षण चांगलं झालेलं आहे संतोष याच्याकडून. फक्त आणि फक्त एकच धाव मिळते. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ते 11. चांगली गोलंदाजी होत आहे लोहगड लिजेंड संघातर्फे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत फारशी संधी दिलेली नाही या मोठे फटके मारायची. यावेळेस मात्र चेंडू उडवलाय. चेंडू जातोय डीप मिड विकेट सीमारेषेबाहेर. षटकार. सतरा धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. अतिशय चांगला षटकार विनायक पाटीलच्या बॅटमधून. हा चेंडू मात्र थोडासा कमी गतीने फेकला गेला. निर्धाव चेंडू येतोय. व्हेरिएशन भरपूर आहे जयेश याच्याकडे. षटकार खाल्ल्यानंतर लगेच एक डॉट बॉल हाताळण्यात आला. पुन्हा एकदा जयेश गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. समोर विनायक. अतिशय चांगला दर्जेदार फटका आहे ते आपण बघतोय. चेंडू जातोय कव्हर क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण करण्यात यश आलेलं आहे. 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या होते ते 19. आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 2 षटकामध्ये बिनबाद जिंदाबाद 19 धावा झालेल्या आहेत. राज मुंबईचं
नाही 19 धावा झालेल्या आहेत. पहिला चेंडू आता अतिशय उत्कृष्ट असा चेंडू दांडी गुल गेलेली आहे रोशन गर्देची. नवीन फलंदाज जतीन मडवी. कोपर प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक धावा धावपटकावर लागल्या गेल्या आहेत. संतोष अतिशय चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर विकेट मिळालेला आहे. तेच काम इथे करताना पंचवीस धावा धावपटकावर लागल्या गेल्या आहेत. पुन्हा एकदा संतोष गोलंदाजी ट्रॅकवर. संतोष जतीनसाठी पुन्हा एकदा चेंडू उडवला आहे आणि हाही चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. येतोय KPL षटकार. जतीन मडवी अतिशय चांगली फलंदाजी. सध्या स्ट्राईकवर असलेले विनायक अनंता पाटील हे कोपरगावातील दिग्गज खेळाडू आहेत. 1970च्या दशकापासून ते खेळतायत क्रिकेट. अजूनपर्यंत खेळतच आहेत ते. सिद्धेश पाटील थोड्याच दिवसात कोंबडा कापणार.
कारण संघ अडचणीत आहे, म्हणून एक प्रमुख गोलंदाज त्यांना हवा होता आणि दीपेश याला त्यांनी आग्रह केला आणि ते आले. समोर जतीन मडवी आणि गोलंदाज दीपेश मडवी असे दोन्ही भाऊ समोरासमोर आलेले आहेत. 34 धावा झालेल्या आहेत. पाहूया गोलंदाजी कशा प्रकारे करतोय. जतीन मडवी आला, दीपेश मडवी. अतिशय सुरेख असा चेंडू शपल क्रॉस झाला होता. जतीन बॅटच्या पट्ट्यात येत नाही, मात्र एक धाव मात्र घेतलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. लेग बाईचा इशारा येतो पंचांचा. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या 35, 1 बाद 35. चांगली धावसंख्या जमवली आहे तोरणा टायटन्स या संघाने. अनुभवी फलंदाज विनायक अजून खेळपट्टीवर आहे आणि त्याच्या जोडीला साथ देतोय नव्या दमाचा जतीन मडवी. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले होते. स्पीडअप करायचं आहे, अजून भरपूर सामने बाकी आहेत. बॉल आउट सुद्धा होणार आहे. ही मॅच संपल्यानंतर बॉल आउट सुद्धा होणार आहे. हल्दी कुंकूचा कार्यक्रम आहे बॉल आउटचा, हे लक्षात असू द्या. अतिशय सुरेख असा चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या अंगाला कट केला आणि निर्धाव चेंडू येतोय. 35 धावा झालेल्या आहेत. विनायक पाटील अजून खेळपट्टीवर आहे. नॉन स्ट्राईकला जतीन मडवी आणि गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालेला दीपेश मडवी. फुलटॉस चेंडू हवा तसा बॅटवर आला नाही, तरी सुद्धा चेंडू जातोय सीमारेषेकडे. मनोज चेंडूचा पाठलाग करतोय. बॅकअप चांगला आलेला आहे. एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या होते ती 38 धावा धावपळगाव लागले आहेत.
फलंदाजीसाठी धावसंख्या येते 38. दीपेश मडवी येथे मात्र सुरेख असे चेंडूची हाताळणी केलेली आहे. स्लोवर चेंडू हाताळला गेला होता, निर्धाव चेंडू येते आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 4 षटकामध्ये 38 धावा बनवल्या गेल्या आहेत टोर्ना टायटन्स या संघाकडून आणि 39 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते लोहगड लिजेंड्स या संघासमोर.
सज्ज होतोय. पॉवर प्लेचे षटक टाकण्यासाठी आलेत विनायक पाटील. समोर फलंदाज उमेश पाटील. पुन्हा एकदा अतिशय सुरेख असा ड्राईव्हचा फटका. चेंडू जातोय सीमारेषेकडे. जतीन मडवी चेंडूला अडवतील तोपर्यंत 2 धावा करण्याची संधी मात्र तिथे फलंदाजांकडे होती. 2 धावांची संघाची धावसंख्या येते 8. पहिले 3 चेंडूवर 8 धावा आलेल्या आहेत. चांगली सुरुवात लोहगड लिजंड संघाच्या फलंदाज उमेश पाटील यांनी केलेली आहे. पुन्हा एकदा विनायक पाटील सज्ज होते गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र स्लोवर चेंडूच्या हाताळणी. चेंडू येतोय लॉंग ऑनला. रोशन घरच चेंडू अडविल तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा काढलेल्या आहेत. 10 धावा धावफलकावर लागले आहेत. चांगली धावसंख्या सध्या स्कोर बोर्डवर आपण पाहत आहोत. बिनबाद 10. जेवण रेडी आहे. कोणाला जेवायचं असेल तर धाव मारायची आहे आणि ताव मारायचा आहे. मोहन भोईर आपण जेवून घ्यायचं आहे. अतिशय सुरेख असा फटका. काय फटका खेळलेला आहे. येतोय चौकार. चौदा धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. चांगली सुरुवात करून दिली उमेश यांनी. इथे मात्र पुन्हा एकदा ड्राईव्हचा फटका सजवलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत अडविल दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. इथे मात्र स्वतःला झोकून दिलेला आहे रुपेश यांनी. आणि अशा प्रकारे पहिले षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आली ती 15. 39 धावांचा आव्हान आहे. रोशन घरत गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होते. समोर फलंदाज उमेश पाटील. आखूड टप्प्याचा चेंडू होता. कट केलेल्या अप्पर कट स्टाईल मध्ये चेंडू जातोय सीमारेषेकडे. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात. चेंडू थापणार नाही. येतोय KPL चौकार.
सामना जिंकण्यासाठी लोहगड लिजेंड्स या संघाला कमालीचा एकतर्फी सामना पाहता होता. पण मैदानामध्ये जतीन मडवी गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होते. समोर फलंदाज रुपेश. अजून एकही गडी बाद झालेला नाहीये. सुरेख असा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न केला तर रुपेश याने निर्धाव चेंडू येतोय. आता 11 चेंडू आणि 9 धावांची गरज. एक चांगली गोलंदाजी करायला लागेल जतीन मडवी याला. अचूक टप्प्यावर 2-3 विकेट्स घ्यायला लागतील तेव्हा शेवटच्या ओव्हरमध्ये एक चांगली धावा चेस करण्यासाठी राहतील लोहगड लिजेंड्स या संघाला. फक्त 9 धावा दूर आहे विजयापासून. पुन्हा एकदा जतीन मडवी गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहे. रुपेश साठी हा चेंडू अतिशय सुरेख पद्धतीने खेळून काढलेला आहे. डायरेक्ट हिट आणि काम फिट. चांगली गोलंदाजी जतीन मडवी याच्याकडून डायरेक्ट हिट केला आणि रुपेश याला बाद केलं. रुपेशने बाद होण्यापूर्वी फक्त 1 धाव बनवली. इथे मात्र पुढे सरसावता फटका खेळलेला आहे. चेंडू जातो स्क्वेअर लेगला. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. चांगले क्षेत्ररक्षण होते तोपर्यंत 1 धाव करण्याची संधी होती. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 31. 9 चेंडू आणि 8 धावांची गरज. संतोष आलेला आहे फलंदाजीसाठी. रुपेश हा पहिल्या चेंडूपासून खेळण्यासाठी आला होता आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये बाद झाला. त्याच्या नावावर धाव आहे फक्त 1. जेवणाची सोय झालेली आहे. तर ज्यांना जेवण करायचं असेल त्यांनी जेवण करून घ्या. जतीन मडवी पुन्हा एकदा अतिशय सुरेख असा फटका सजवलाय. चेंडू येईल का? सीमारेषे बाहेर येतोय. KPL षटकार. बारावे खेळाडू कोणी थांबायला तयार नाहीत. तोरणा टायटनचे 2-3 12वे खेळाडू चेंज झाले आणि इथे मात्र अतिशय सुंदर असा ड्राईव्हचा फटका संतोष याने खेळलेला आहे. दुसऱ्या धावेसाठी धावत आहे. अशा प्रकारे फलंदाज होतोय धावबाद. दोन धाव बनवायचे. अतिशय सुंदर असा ड्राईव्हचा फटका. चेंडू जातो सीमारेषे बाहेर आणि मॅच फिनिश. आणि हा सामना लोहगड लिजेंड्स या संघाने मात्र जिंकलेला आहे.
आहेत उमेश पाटील आपण यांचं